प्रेक्षको, माझ्यासमोर जी व्यक्ती बसलेली आहे त्या व्यक्तीचे आई वडील, माझी माहिती जर बरोबर असेल तर ऊस तोडणी कामगार होते. दुष्काळ जो 5वीला पुजलेला, वडगावाच्या मंदिरातला आसरा, 4 रांगांचे 4 इयत्तांचा झेडपीचं शाळा ही फक्त लिहिलंय म्हणून कळावी अशी सगळी परिस्थिती. एकच गुरुजी 4 इयत्तांना शिकवायचे. 175 रुपये इतका प्रचंड महिन्याला मिळणारा पगार. आणि मग या रोजावर काम करून आपल्या आयुष्यात काय बदल घडणार आहे असा प्रश्न पडलेला एक तरुण येवल्यात येतो, तालमीत अंघोळ करतो, श्रीपाद जोशींच्या ओसरीवर राहतो, वडापाव आणि तो सुद्धा जास्तीत जास्त मिरच्या घालून खातो, म्हणजे ते पाणी प्यायल्यानंतर भूक कमी लागेल असं आयुष्य जगणारा माणूस आज शेकडो कोटींची उलाढाल तर करतोच आहे, हजारो पोट भरतोच आहे, लाखो महिलांना पैठणीचं सौंदर्य खुलवायचं कसं हे दाखवतोय. आणि त्याहीपेक्षा सुद्धा मानाचा शिरपेच म्हणजे अख्ख्या भारताचं नव्हे आशिया खंडाचं आयकॉन असलेल्या नीता अंबानी कल्चरल सेंटरमध्ये या देशातल्या सर्वोत्तम कला पेश केल्यांची जी दालनं आहेत त्यातलं सर्वात दिमाखदार दालन पैठणीचं या माणसाने उभं केलेलं आहे. हा खरोखरच अद्भुत प्रवास आहे. हा जिद्दीचा आहे, हा कष्टाचा आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका प्रचंड संवेदनशीलतेचा आहे की जी आजच्या काळात अतिशय दुर्मिळ आहे. सामाजिक उद्योजकतेचं इतकं अस्सल ग्रामीण भारतीय वाण यापूर्वी मी तरी कधी पाहिलं नव्हतं. म्हणूनच या वाणाचा गुण आपल्याला लागावा याच्याकरता मी आज त्यांच्याशी बोलणार आहे. बाळासाहेब, मला एक पहिला प्रश्न असा आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक प्रदेशात एक साडी आहे. कर्नाटकामध्ये इरकल आहे, तिकडे गढवाल आहे, पोचमपल्ली आहे, तिकडे उत्तरेमध्ये बनारसी शालू आहे, पटोला आहे, मध्य प्रदेशात माहेश्वरी आहे, बांधणी आहे, चंदेरी आहे, तामिळनाडूत कांजीवरम आहे, राजस्थानला जर आपण गेलो तर अक्षरशः गावागावात वेगळ्या प्रकारच्या छत्तीसगडमध्ये कोरा आहे. मग हे सगळं असताना टसर सिल्क आहे. हे सगळं असताना मराठी माणसाला पैठणीचं इतकं आकर्षण का? पैठणी आवडायला हवी हा आदेश कुणाचा? पैठणीचं सर वैशिष्ट्य जर सांगायचं म्हटलं, तुम्ही जेवढी नावं घेतली आता, भारतातलं वैभव आहे, खूप चांगल्या प्रकारच्या त्या साड्या तिथंही तयार होतात. परंतु पैठणी जी विणण्याचं काम होतं किंवा त्याची जी रंगणी होते हे फक्त भारतात आपल्या महाराष्ट्रात किंवा येवल्यातच होतं. इतर ठिकाणी ज्या साड्या तयार होतात त्यांची बनवण्याची डाईंगची पद्धत एक तर खूप वेगळी आहे. त्या तुलनेत आपली जी कला आहे हिला 2000 वर्षाचा इतिहास आहे आणि ती फार पारंपरिक पद्धतीने विणल्या जाते. आणि तिचे जे रंग आहे म्हणजे धुपछाव रंग एक त्याचं एक वैशिष्ट्य आहे. उभा धागा वेगळा, आडवा धागा वेगळा, डिझाईन जे काढले जातं तर हुबेहूब जे डिझाईन असतं त्याचं ओरिजिनल डिझाईन त्याच्यात, रंग त्याच्यात भरले जातात. आणि म्हणूनच ती खूप उठून दिसते आणि प्रत्येक महिलेला ती घ्यावीशी वाटते. म्हणूनच ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. मग ह्या पैठणीच्या व्यवसायात येण्या अगोदर आपण काही दुसरा व्यवसाय करत होतात? नाही सर, मी करत होतो. तसं तुम्ही सांगितलं, परिवारामध्ये आम्ही 6 भावंडं होतो. आईवडील ऊसतोडीचे कामगार होते. 6 महिने गावी आणि 6 महिने शेजारच्या नगर जिल्ह्यामध्ये ते ऊसतोडीला जायचे. त्या काळात खेडेगावामध्ये काय करणार, पोटासाठी मी शेतातलं शेण गोळा करायचो आणि त्याच्या गौऱ्या करून येवल्यासारख्या शहरात विकायला न्यायचो. किंवा पावसाळ्यामध्ये शेतामध्ये एक विशिष्ट प्रकारचे गवतं असतात, ते गवताच्या पेंढ्या बांधायच्या आणि त्या गावात विकायला न्यायच्या. असा हा व्यवसाय मी
4थीपर्यंत शिक्षण घेताना करत होतो. प्रेक्षको, काय अफलातून प्रवास आहे. जो हात शेणाच्या गवऱ्या थापायच्या आणि विकायचा, तो हात पुढे लाखाच्या पैठणी विकायला लागला आणि ते सगळं आपल्या समोर घडते. हे अद्भुत आहे. मला येवल्याविषयी नेहमी एक आकर्षण वाटतं. मी कांचीपुरमला गेलो होतो तेव्हाही या प्रश्नाचा शोध, कांजीवरम कशी तिकडे आली याचा घ्यायचा प्रयत्न केला होता तामिळनाडूमध्ये. येवल्यात पैठणी कशी आली? येवल्यामध्ये पैठणी सर, पहिले पैठणी पैठणला तयार होत होती. हजारो वर्षापूर्वी पैठण ह्या ठिकाणी पैठणीचा इतिहास सापडतो. साधारणतः 1600 सालामध्ये राजा शालिवाहन होता आणि तो इथे स्वतःच्या राणीसाठी माग ठेवून इतर ठिकाणून कारागीर आणून पैठणी विणायचा आणि असा इतिहास सापडतो की इथून एक्सपोर्ट पण व्हायचं पैठणमधून. जेव्हा त्याचं राज्य गेलं आणि जे कारागीर अनेक ठिकाणून आले, जसं नागपूर असेल, इचलकरंजी असेल, येवला असेल, ते कारागीर पुन्हा त्यांच्या गावी गेले आणि त्यांनी ती कला तिथं थोड्याफार प्रमाणात चालू ठेवली. म्हणजे मध्येच 10 वर्षे पैठणी चालायची, पुन्हा कॉटनची लुगडे बनवायचे किंवा अनेक प्रकारचे सोहळे तयार व्हायचे, येवल्यामध्ये पगडी तयार व्हायची. असे पैठणीला अप डाऊन येत साधारणतः 1600 सालापासून तर 1984पर्यंत पैठणीची खूप उलाढाल झालेली आहे, चढ उतार झालेले आहे आणि तिची मूळ खरं पैठणमधून आलेले आहे, पण कारागीर येवल्यातले होते. अशा प्रकारे ती येवल्यामध्ये स्थिर झाली. एखाद्या संशोधकाला लाजवेल इतक्या सफाईनं तुम्ही त्याचे टप्पे सांगितलेत, म्हणून मी तुम्हाला विचारतो, बाळासाहेब तुमचं शिक्षण किती झालं हो? सर, शिक्षण तर माझं 9वी पास झालो मी. त्याच्यानंतर मला काही शिकता आलं नाही. दुसरीकडे काम करून शिकणं फार अवघड जातं. जेमतेम बाहेरून परीक्षा दिली मी, तसं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, पण कधी शाळेत जाता आलं नाही. पण ओरिजिनल शिक्षण 9वीपर्यंतच झालं. मला सांगा, मग 9वी पास या सर्टिफिकेटवर तुम्ही या व्यवसायात कसे आलात? सर, असं आहे, त्याच्यात थोडं मी डिटेल सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस गावामध्ये मारुती मंदिरामध्ये आमची शाळा भरायची, 1ली ते 4थीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला एका शेतकऱ्याकडे ऊसाला पाणी भरण्यासाठी ठेवलं होतं सालानी. आणि 4थी पास झाल्यावर आता गावातली शाळा संपली तर येवल्यात जायचं. माझ्याबरोबरचे 3 मुलं येवल्यात गेले आणि मला वडिलांनी सांगितलं, आता तू घरी थांब, तू काय फार कलेक्टर होणार नाही येवल्याला जाऊन, तू थांब आता. आणि गरिबी खूप होती घरामध्ये, त्याच्यामुळं ते साहजिक होतं. मग मी हट्ट धरला आणि नाही, मला शिकायचं आहे. तर त्यांनी मला थोडंसं मारलं वगैरे आणि तुला शिकायचं तर निघ घरातून, असं त्यांनी काढून दिलं. काढून दिल्यानंतर मग मी येवल्यात गेलो. कुठं काम बघणार, तर मला एका ठिकाणी एका डॉक्टरकडे नोकरी मिळाली. सकाळी मी त्यांच्याकडे दवाखाना साफ वगैरे करायचो. 11 ते 5 शाळेत जायचो. पुन्हा आल्यानंतर साफसफाई असेल, टॉयलेट बाथरूम असेल, सगळी कामं करायचो. आणि ते मला जेवण खावण करून 15 रुपये आठवडा द्यायचे. असं करत करत मी 2-3 नोकऱ्या केल्या सर तिथे. आणि हे काम करत असताना तो काळ होता 1984 ते 90, अशा मी 3 नोकऱ्या केल्या. 4थ्या नोकरीचा इतिहास, या पैठणीची ओळख कशी झाली तर इतर कामं करता करता मी टायपिंग सेंटरमध्ये रात्रीचं जॉब करायचो. म्हणजे कुठेतरी मला 300-350 रुपये महिना मिळायचा. त्यावेळेस मी माझ्या 2 बहिणी, माझे भावंडही तिकडे शिकायला आणले होते. का मी शिकतो तर हे पण शिकले पाहिजेत. वडिलांचं अडाणी पण होतं, पण भाऊ शिकले पाहिजेत. आता त्यांचा खर्च काढायचा म्हणजे मला एक्स्ट्रा काम करावं लागायचं. तर मी रात्री टायपिंगचे कामं करायचो आणि त्यावेळेस मला 75 पैसे तास मिळायचं. असं 2-3 रुपये ते दिवसाचे 10-12 असे 15-20 रुपये करत करत 500 रुपये जमायचे आणि आमचं चालायचं. पण ते टायपिंगचे कामं करता करता एका नामांकित दुकान आहे जिथं मी 12 वर्षी नोकरी केली, त्या मालकाचे मुलं मुली तिथं टायपिंग शिकायला यायची. झालं काय, त्यांचा टाईपरायटर घरी होता, त्यांची मोठी कंपनी, ते लॉक झालं. म्हणून मला ते सर म्हणायचे, सर तुम्ही आमच्या घरी येता का, आमचा टाईपरायटर लॉक झाला आहे. आणि मी घरी गेलो आणि मला ते खूप इझी होतं आणि मी तो टाईपरायटर 1 सेकंदात रिपेअर केला आणि टायपिंग केलं. तर ते टाइम्स ऑफ इंडियामधलं मी टायपिंग केल्यामुळे त्यांना शंका आली, यांनी काहीतरी बटणं दाबले का, आणि त्यांनी चेक केलं आणि एवढं चांगलं टायपिंग करतात तर आमच्याकडे नोकरी कराल का, असा त्यांनी त्या मालकाने प्रश्न केला. आणि मला तर खूप आनंद झाला,
का बाबा मला एवढ्या मोठ्या ब्रँडमध्ये काम मिळतं आहे, आणि मी लगेच सांगितलं हो मी इथे काम करतो. पण झालं काय, त्यांनी मला टायपिंगचे कामं 1 तासापुरते काही लेटर टाईप करायचो, पण बाकी त्यांनी मला त्यांच्या दुकानातली साफसफाई असेल, गाठी बांधण्याचा असेल किंवा डिलेवरी देण्याचा असेल, असं काम द्यायला सुरुवात केली. आणि माझी पैठणीची तिथं खरी 91मध्ये साधारण 90-91मध्ये ओळख झाली. मग तुम्हाला प्रत्यक्ष पैठणी बनवायची कशी याचं ज्ञान कधी मिळालं? सुरुवातीपासूनच सर, जेव्हा माझा मुळातच मी सांगितलं लहानपणापासून मी जे बघायचो इतरांकडे का ही लोक कशी व्यवसाय करतात, मी का करू शकत नाही, मला एक कळायचं का जसं मी गौऱ्या विकायचो तर थोडी मोठी गौरी थापायचो किंवा पेंडी बांधायचो थोडी मोठी बांधायचो, का क्वालिटीला लोक महत्त्व देतात हे मला लहानपणापासून थोडी समज होती. आणि त्यावेळेस मी जेव्हा त्यांच्याकडे सेल्समनशिप करायचो ना, तर मी माझ्या मालकाला सांगायचो की लोक एवढ्या लांबून येतात आणि यांना आपण जे त्यांना हवं ते दिलं पाहिजेत. मग आता त्यांना जे हवं ते बायका, याच्यात आमच्या खऱ्या गुरु ह्या बायका आहे, का त्या आम्हाला शिकवायच्या का ह्या साडीला हे कॉम्बिनेशन नाही मिळणार का, याच्यात हे डिझाईन असं नाही काढता येणार का. तर हे जेव्हा प्रश्न मला सेल्समनशिप करताना यायचे तेव्हा मी मालकाला सांगून विणकराकडे जायचो काही एक वेळ, का विणकराला सांगायचो असं नाही असं विण. ते ज्ञान मला त्यांच्याकडे काम करताना मिळालं. याचं मेन कारण म्हणजे सर, मी तिथे जे काम करायचो तो इतर जी मुलं बऱ्याचशे खाजगी ठिकाणी जे काम करतात एक टाईम टू टाईम करण्याची एक सगळीकडे पद्धत आहे, पण मी काम करायचो तर माझी ड्युटी सकाळी 5 वाजता चालू व्हायची. त्यांचं घरचं पाणी भरायचं, अंगणओटा झाडायचा, त्याच्यानंतर साड्या गिरायकाला दाखवायच्या, त्याच्यानंतर विमानाने प्रवास करायचो. पण काम करण्याची पद्धत एकदम मनापासून अशी होती की मला सगळं शिकता आलं पाहिजे. पगार किती मिळतो हे नव्हतं बघत, आणि रोज 18 घंटे मी तिथं काम करायचो. त्याच्याचमुळे मला मार्केटिंग असेल, सेल्समनशिप असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, ह्या सगळ्या गोष्टीची तिथं माहिती झाली. प्रेक्षक मागच्या 2 ते 2.5 मिनिटात या माणसांनी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये लाखो रुपये देऊन जे शिकवलं जातं ते तत्त्वज्ञान तुम्हाला 2 ते 2.5 मिनिटात असं सहज उलगडून दाखवलं, आणि ते सुद्धा 9वी शिकलेल्या माणसांनी. हे केवळ अद्भुत आहे. ग्राहकाच्या बदलत्या सवयी तुम्ही अशा त्यांच्या निरीक्षणातून, त्यांच्या संभाषणातून गोळा केल्या आणि मग त्या तुमच्या विणकरांकडे जाऊन त्या प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलीत. पण विणण्याचं देखील तंत्रज्ञान बदलत गेलं या काळामध्ये. तर या विणण्याचं बदलतं तंत्रज्ञान तुम्ही कसं आत्मसात केलं? पैठणीमध्ये सर विणण्याचं तंत्रज्ञान खरोखर बदललं नाही आहे. हस्तकलेमध्ये तंत्रज्ञान नाही बदललं, पॉवरलूममध्ये तंत्रज्ञान भरपूर बदलतं आहे, पण हस्तकलेमध्ये अजून किती जुनं करता येईल, हातमागाची ठेवण अजून कशी प्रॉपर ठेवता येईल याच्यावर त्याची सौंदर्य आहे. आपण जो बदल केला तो फक्त कलर कॉम्बिनेशन, आत्ताच्या काळात चालणारे कलर कॉम्बिनेशन असतील, डिझाईन असतील, कारण सगळ्यात पहिले स्त्रियांना पसंत पडतो तो रंग, आणि ह्या रंगाचा आम्ही नेहमी कलर कॉम्बिनेशनचा अभ्यास करतो. तेव्हापासूनही करत होतो. दुसऱ्याच्या दुकानात कामाला असतानाही बऱ्याच राज्यामध्ये डिलिव्हरीला जेव्हा जायचो तर इतर साड्यांचे त्या राज्यात काय कलर चालतात, साऊथमध्ये वेगळे कलर चालतात, किंवा समाजावाईज बघितलं तर ब्राह्मण लोक वेगळे नेसतात, मराठी वेगळे नेसतात, गुजराती मारवाडी वेगळे नेसतात. तसा तो अभ्यास मनापासून काम करायचो, त्याच्यामुळे माझा तो अभ्यास व्हायचा. म्हणजे आज तुम्हाला सांगतो का आमच्याकडे जर कोणी कस्टमर आलं तर माझ्याकडे आता जवळजवळ 150 सेल्समन मी त्यांना काउन्सिलिंग करतो. तर सगळ्यात पहिले आम्ही हे ओळखतो का याच्यात मेन कोणी, ह्या 4 जणांमध्ये बाई मेन आहे का माणूस मेन आहे, ते बोलण्यातून आमच्या लक्षात येतं. पण हा खरंच प्रश्न असतो का पैठणी खरेदीला गेल्यानंतर सर कोण मेन आहे हे कळतंच ना आपल्याला? नाही कळतं, म्हणजे सर असं आहे त्याच्यामध्ये सायकॉलॉजी, ग्राहक आल्यानंतर हे ओळखता आलं पाहिजे की याच्यात डिसिजन घेणारं कोण आहे. आणि डिसिजन घेणारी जी व्यक्ती असेल ती कशी असू द्या तिला मान द्यावा लागतो. ताई तुमची चॉईस फार छान आहे, तुम्ही नेहमी खरेदी करत असाल, असे प्रश्न जेव्हा आम्ही करतो तर खरोखर बाकीचे तिघांना खरं व्हॅल्यू नसते, ते बिचारे बिलं पेड करायला आलेले असतात. आणि हे जेव्हा मला लहान वयात कळालं त्याच बेसवर सर माझं पुढचं हे सगळं डेव्हलपमेंट झाली आहे. बाळासाहेब तुम्ही उत्कृष्ट
ट्रेनर आहात यात काही शंकाच नाही अशी मला खात्री पटलेली आहे. ऑन ए सिरियस नोट, हातमागावर विणलेली पैठणी ही कित्येक पट महाग असते आणि यंत्रमागावर विणलेली पैठणी खूप स्वस्त असते त्या मानाने. मुळात पैठणी महागच असते पण रिलेटिव्हली ती स्वस्त असते. हातमागावरची पैठणी महाग का, ती कशी ओळखायची, आणि यंत्रमागावरची पैठणी त्याच डिझाईनची स्वस्त का असते? ओळखण्याचं तर खूप सिम्पल लॉजिक आहे. तसं हातमागावर विणलेली पैठणी ही दोन्ही साईडनी सेम दिसते. म्हणजे वरतून तुम्ही मोर बघाल तर बॅक साईडनी मोरच दिसेल, वरतून फूल दिसेल तर बॅक साईड ही सेम असते. ओरिजिनल पैठणीचं काम हे बॅक साईडनी होतं. आणि मशीन मेड टेक्नॉलॉजी जी आहे, एकतर ती मशीन मेडचा कपडा हा सिल्क जरी वापरला तर तो पॉलिस्टर दिसतो. त्याची ती तशी डाईंगच तशी करावं लागते, त्याचं ट्विस्टिंग करतो, एक टेक्निकल विषय आहे. पॉवरलूमवर जेवढ्या पैठण्या तयार होतात ते पण प्युअर रेशीम वापरतात, आम्ही पण प्युअर रेशीम वापरतो. पण त्यांचं डाईंग वेगळं होतं आणि आमचं डाईंग वेगळ्या पद्धतीचं होतं. धाग्याचं ट्विस्टिंग आमचं वेगळं होतं, हँडलूमसाठी पॉवरलूमचं वेगळं होतं. आणि त्या वेगळेपणामुळे त्या कपड्याचा लूक वेगळा येतो सर. म्हणजे जाणकार लोकांना सांगावं लागत नाही खरं पैठणी कशी ओळखायची, परंतु आता पैठणी मधल्या वर्गात आली आहे. जाणकार लोक पहिल्यापासून ओळखतात. घरंदाज लोकांमध्ये ही पैठणी जाते, त्यांना माहिती आहे ओरिजिनल कोणती आणि डुप्लिकेट कोणती. आता मधल्या वर्गात आल्यामुळे थोडी फसगत होते. तर त्यांना त्यांच्यासाठी हेच आहे का त्यांनी एकतर विश्वासू दुकानात जावं, त्याच्यानंतर पाठीमागून पुढून ती कशी आहे हे बघून घ्यावं. हा एक ओळखण्याचा एक पद्धत आहे. इतके वर्षात तुमच्याकडे लाखो ग्राहक आले आणि समाधान संतुष्ट पाहून गेले, पुन्हा पुन्हा आले आणि त्यांनी वर्ड ऑफ माउथनी तुमची खूप पब्लिसिटी केली. तुमच्याकडे कोणी सेलिब्रिटी ग्राहक आले का आणि त्यांचे काय अनुभव आहेत? सर सेलिब्रिटी तर भरपूर येतात. मी स्वतः कधी फार पिक्चर वगैरे कधी ह्या भानगडीत पडलो नसल्यामुळे मला खरोखर सेलिब्रिटी येऊन सांगतात, अहो मी अमृता खानविलकर आहे, असं ते सांगते. बरं बरं असेल तर बसा तुम्ही. किंवा बऱ्याचशे ॲक्टर. म्हणजे अमृता खानविलकरला तुम्ही माहिती असता पण तुम्हाला अमृता खानविलकर माहीत नसते? मी कधी सर माझा व्यवसायामध्ये मला वेळ पुरत नाही, तर मी आता इतर गोष्टीत कधी लक्ष देऊ ना. त्याच्यामुळं सेलिब्रिटी भयानक येतात. अगदी माधुरीताई दीक्षितांना आम्ही साडी दिली, श्रीदेवींना साडी दिली, किंवा भरपूर ॲक्टर आहे, मला खरोखर नाव माहीत नाही. ॲक्टरच नाही, उद्योगपती मोठे मोठे राजकीय लोक आहे, ते सगळेच आमचे चांगल्या प्रकारचे ग्राहक आहेत. राजकीय लोक डिस्काउंट मागतात ना सर? डिस्काउंट मागतात, सगळेच मागतात असं डिस्काउंट. डिस्काउंटचा विषय कॅशनी पैसे देतात सर. डिस्काउंट जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर खरंच प्रॅक्टिकल सांगतो, आपल्याकडे सर्व प्रकारचे ग्राहक येतात. आमचा अनुभव असा आहे की समाजामध्ये जेवढी मोठी लोक आहे ते डिस्काउंट मागतात सर. पण ग्रामीण भागातला जेव्हा एखादा बागायतदार येतो, शेतकरी येतो किंवा गरीब कुटुंबातला माणूस येतो, तो मात्र कधी डिस्काउंट मागत नाही. तो म्हणतो, भाऊ चांगली साडी द्या बरं का, माझ्या लेकीचं लग्न आहे. आमची पॉलिसी अशी सर, जे मागतात त्यांना आम्ही रडून रडून देतो, पण जे मागत नाही त्यांना सोखोशीने देतो आम्ही. वाह वाह वाह. ग्राहक कसा टिकवावा याचं उत्तम उदाहरण त्याने आत्ता आपल्याला दिलेलं आहे. पण बाळासाहेब, व्यवसाय चालू केला तेव्हा अर्थातच अडचणी आल्या असतील, माल वेळेवर देता आला नसेल किंवा उधारी बुडली असेल, अशावेळी निराशा येत नाही? कशी मात करता त्याच्यावर? नाही, अडचणी तर सर व्यवसाय सुरू करताना जागेची आली, भांडवलाची आली. बरेचसे दुकानदार उधारी डुबवतात, अनेक लोकांनी पैसेही डुबवले. पण एकीकडे माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं होतं की त्याच्या खूप मागं लागण्यापेक्षा आपण व्यापार कसा वाढवावा हे बघावं. उधारी मागण्यासाठी त्याच्यावर केस करणे, त्याच्याकडं 4 वेळेस जाण्यापेक्षा आपला व्यापार कसा वाढवता येईल त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष देतो. आजही सांगायला हरकत नाही, लाखात नाही करोडोमध्ये आमची उधारी ह्या 20 वर्षात डुबवली लोकांनी. डुबवणारे जागेवर आहे, आम्ही खूप पुढे चाललो आहे. आणि त्याच्यामुळं ते काही दुःख कधी वाटलं नाही, येतील किंवा ते सोडून दिले पैसे. Sure, this is a fine example of corporate strategy of how to deal with bad debts. हेच तुम्हाला लाखो रुपये देऊन शिकायचं असेल तर हार्वर्ड वगैरे अशा संस्थात तुम्ही जाऊ शकता, अन्यथा येवल्यात यांच्याकडून शिकू शकता. इतकं हे प्रांजळ आहे. एक
पैठणी म्हटल्या की त्याचा स्त्रियांशी संबंध येतो अनेक, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय, कोणत्या स्त्रीला नेमकी कोणती पैठणी आवडेल हे तुम्ही कसं ओळखता? कारण माझ्या अनुभवावरून सांगतो, पत्नीबरोबर खरेदीला गेलं, विशेषतः साडी खरेदीला गेलं तर घ्यायची असते एक साडी, पण आरास मांडली जाते 100 साड्यांची. सर, बायकांचा युगो असतो सगळ्यात पहिली गोष्ट. बघितल्या साडी जर घेतली तर बाकीचे म्हणतील अगं तुला काही चॉईस आहे का नाही. क्या बात है, क्या बात है. हा एक प्रश्न असतो खरं. आणि आम्ही आमच्या व्यवसायासाठी त्यांना एक हेल्प करतो. प्रत्येक स्त्रीचं स्ट्रक्चर वेगळं आहे ताई. पहिले तर 5 मिनिटात विश्वास निर्माण करावा लागतो, आपलेपणा निर्माण करावा लागतो. आपलेपणा निर्माण झाला का कोणतीही स्त्री आमच्यावर विश्वास ठेवते, दादा मला चांगली साडी दाखवा. तोच तर प्रॉब्लेम आहे, बरोबर आलेल्या नवऱ्यापेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवायला लागते. सर, आम्ही ते 5 मिनिटासाठी निर्माण करतो, तुम्हाला आयुष्यभर निर्माण करायचं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. काय माणूस आहे अफलातून. पण एका साडीसाठी 100 साड्या काढायला लावणाऱ्या स्त्रीबरोबर शांतपणे पेशन्सनी डील करणं कसं काय शिकलात? एक तर पर्याय तर नसतोच, परंतु त्यांच्याचमुळे आपण मोठे आहो ना. ते साड्या नेसतात, जेवढा जास्त वेळ साड्या बघतात ना सर, खरं सांगतो ते थोड्या फसतात पण. आणि बऱ्याचशा म्हणजे पॉलिसी आहे का सुरुवातीच्या अर्ध्या तासात जर साडी फायनल झाली तर आम्हाला वाटतं की यांनी व्यवस्थित खरेदी केली. त्यांनी जर सेल्समॅनला खूपच त्रास दिला तर त्या शेवटी खरोखर न विकणाऱ्या साड्या घेऊन जातात. आम्हाला त्रास देणाऱ्या बायका खूप आवडतात का आम्हाला माहिती आहे आता ह्या न विकणाऱ्या साड्या शेवटी घेऊनच जाणार आहे आपल्याकडून. हे सगळं ज्ञान तुम्ही तुमच्या निरीक्षणातून, तुमच्या तीक्ष्ण बुद्धीतून तुम्ही मिळवलं इथपर्यंत ठीक आहे. पण आज तुमच्याकडे शेकडो सेल्समन आहेत, त्यांना तुम्ही कसं ट्रेन केलं? त्यांना ट्रेन करताना सर जसं एक तर काउन्सिलिंग नेहमी आम्ही करतो. मी स्वतः जवळजवळ 15 वर्षे लोकांकडे काम केलं आहे. आणि एका कामगाराची त्या मालकाकडून एक अपेक्षा असते, एकतर सॅलरीची अपेक्षा असते, प्रेमाची वागणुकीची अपेक्षा असते, घरगुती प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अपेक्षा असते. तर सगळ्यात पहिले आम्ही थोडं फॅमिलियर होतो त्यांच्याबरोबर, का तो माणूस म्हणजे हा नोकर नाही तर हा आपला एक भाऊ आहे किंवा आपल्या व्यवसायातला एक मोठा पिलर आहे. त्याला त्याची व्हॅल्यू वाढवतो आम्ही. आणि कस्टमरसाठी आपण काय केलं पाहिजे, कस्टमर आहे तर त्याचाही पगार आहे आणि मलाही 2 पैसे मिळणार आहे, हे काउन्सिलिंग आम्ही करत असतो. दुसरी गोष्ट, कस्टमरची खरोखर फसवणूक कशी होणार नाही आम्ही हे पण सांगतो सेल्समॅनला, का बघा पैसे तर कापसे कमवतील, तुम्ही कोणत्या ग्राहकाचं नुकसान करून तुम्ही का पापात पडतात? क्या बात है, क्या पैसे तर कापसेंना मिळणार आहे. तुम्ही ग्राहकाला कोणत्या प्रकारचं रेट जास्त लावणं बऱ्याच ठिकाणी असं होतं. जरी त्रास झाला तरी हे काम करू नका. तुम्हाला वाल्ल्याकोळीची गोष्ट माहीत असेल, आमच्या काळात होती का वाल्ल्याकोळी तुम्ही होऊ नका. म्हणजे हे शिक्षण आम्ही त्यांना देत राहतो. त्याच्यामुळं त्यांचे आमचे संबंध खूप चांगले आहे. पण मग मला सांगा, पैठणी एवढी महाग का? त्याची निर्मिती प्रक्रिया एवढी किचकट आहे की त्याला इतके पैसे मोजावे लागावेत? हो सर, आता तसं तर तुम्ही प्रत्यक्ष बघितल्यावर तर मला हा सांगावंच लागणार नाही. साडी विणण्यासाठी काही साड्यांना 6-6 महिने लागतात. एक तर रेशमी धागा जो आपण वापरतो तो अतिशय बारीक बारीक घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे त्याचं वेट कमी येतं, त्याची शायनिंग, जेवढं वेट कमी तेवढं शायनिंग, मग ते माणसाचं असो का साडीचं असो. वाह वाह, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हे तर गणित आहेच ना सर. बघा स्लिम माणसं चांगले दिसतात. आमची साडी पण आम्ही जेवढं बारीक रेशीम घेतो तसं त्याची खरंच शायनिंग खूप वाढते. पहिल्या काळामध्ये जेव्हा मी मॅन्युफॅक्चरिंग करत नव्हतो त्यावेळेस साडीचं वजन 1200 ग्रॅम 1400 ग्रॅम यायचं. आणि मला सांगायला आनंद वाटेल का या औरंगाबादमधलं माझं सगळ्यात मोठं कस्टमर राजकुमारची धूत यांनी मला खूप मदत केली किंवा मला खूप व्यवसाय दिला. आणि यांच्या परिवारातल्या ज्या भाभी लोक होत्या त्या आता मोठे लोक आहे, ते म्हणते पैठणी खूप आवडते पण एवढ्या वेटची साडी कुठं घालणार आम्ही. आणि त्यांच्यापासून आम्ही खरं सुरुवात केली आणि वेटलेस साड्या तयार करायला सुरुवात केली. वा,
एखाद्या प्रॉडक्टमध्ये इनोव्हेशन कसं करावं, त्याची डिझाईन्स कशी करावी याची एक 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 अकॅडमीच आत्ता त्यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवली. आणि प्रेक्षक हो, हे इतकं सोपं नाही आहे. आणि ते सुद्धा कुठल्याही MBAची डिग्री किंवा टेक्स्टाईल इंजिनिअरिंगची डिग्री नसलेला माणूस इतक्या अधिकारवाणीनं सांगतोय, हे अद्भुत आहे. तुम्हाला मी सांगतो, ज्यांना व्यवस्थित ऐकू येतंय, बोलता येतंय, अशा व्यक्तींना शिकवणं फार सोपं असतं. परंतु मूकबधीर लोकांना आपण नोकरीवर ठेवलं पाहिजे, त्यांना प्रशिक्षित केलं पाहिजे, त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. ही भावना मनात कधी आली, याची सुरुवात कशी केलीत आणि याच्या अडचणी काय आल्या? सर, काय झालं, 2000 सालापर्यंत मी नोकरी केली. भरपूर मोठा प्रवास, भरपूर अनुभव आला त्या ठिकाणी. आणि माझी तशी काही काम सोडण्याची काही इच्छा नव्हती. मला एक चांगला पगार मिळावा अशी अपेक्षा होती. ते मला तिथं नाही मिळालं. नोकरीच्या काळात मी RSSची शाखा जॉईन केलेली होती. म्हणजे जेव्हा मी गावात गेलो होतो, सकाळी 5ला पाणी भरल्यानंतर काय करायचं तर मी शाखेत जायचो. हा एक पूर्व इतिहास आहे. 2000 साली माझं लग्न झालं आणि मला त्यावेळेस 2000 पगार होता. आता एवढ्याशा पगारावर 2 बहिणी, 2 भाऊ आणि माझी बायको कॉलेजला जायला लागली, तर मला तिथं थोडी अडचण झाली. मी पगाराची मागणी केली, पण मला काही पगार वाढून मिळाला नाही आणि मला पुन्हा माझ्या गावी जावं लागलं शेती काम करण्यासाठी. त्याच काळात RSSची मंडळी असतील, RSSचे काही विणकर असतील, ते मला भेटायला आले आणि ते मला बाळोबा म्हणायचे. माझं नाव बाळकृष्ण, पण ते बाळोबा म्हणायचे, वयस्कर होते. बाळोबा, तुम्ही रोज भारतातले किस्से सांगायचे, मुंबईला गेले, कलकत्त्याला गेले, आता तुम्ही काय ह्या शेतीत काम करताय? आता माझा रंग थोडा सावळा आहे, शेतीत गेल्यावर अजून काळा झालो मी. ते मला हसायला लागले, अरे तू कसा दिसतो, तिथं होता येवल्यात चांगला होता. आणि मला त्यांनी थोडं प्रोत्साहन दिलं आणि मी येवल्यात पुन्हा मी ह्या व्यवसायात 2001 साली काम चालू केलं. सुरुवातीला बघा, आता जे तुम्ही कापसे पैठणी नाव ऐकतात, तो ब्रँड कसा सुरू झाला, तर जे विणकर होते ते मला त्यांच्याकडच्या न विकणाऱ्या साड्या द्यायचे. तर त्यांच्या घरामध्ये तयार झाली 1 वर्षापूर्वी, विकत नाही, कोणीच घेत नाही. पण झालं काय सर, विणकरांचा संबंध मुंबईचं दादर, पुण्याचं लक्ष्मी रोडपर्यंतच यायचा, पण माझा संबंध पूर्ण भारतात होता. आणि साडी पाहिली का मला कळायची का ही मरीन लाईनला विकेल, ही दादरला विकणार नाही. क्या बात है, क्या तो बात काय है. त्याचा फायदा असा झाला मला का तो न विकणारी साडी म्हणून मला एकदा ऑन ऑफ रोल द्यायचा आणि 500 रुपयांनी स्वस्त पण द्यायचा. पण मला लगेच क्लिक व्हायचं का, अरे याच्यात तर 2000 मिळतील आपल्याला. आणि न विकणाऱ्या साड्यांपासून तो व्यवसाय मी चालू केला. एक छोटंसं 10 बाय 10 पत्र्याचं एक गुजराती माणसाचं घर घेतलं भाड्याने तिथं. आणि स्वतःचा भाऊ माझा ड्रायव्हर होता, टेम्पो ड्रायव्हर, त्याला एक हातमाग 2000 साली टाकून दिला. आता असं करत करत मी तुम्हाला पहिलं सांगितलं का मी 18 तास काम करायचो. तर कामामध्ये आता हे लोकांसाठी करायचं, आता स्वतःसाठी करायला तर अजून आनंद होत होता. सुरुवातीला कॉम्पिटिशन झाली, संबंधित लोकांनी मला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा याचं दुकान कसं चालणार नाही हे प्रयत्न होतात, प्रत्येक व्यवसायात होतं. ते माझ्या बाबतीत झालं. पण मला ज्ञानही होतं आणि कामही करण्याची माझी इच्छाही होती. त्याच्यामुळे मला वाटलं मी याच्यावर आता मात करील. आणि असं करत करत एक हातमाग, मग गावातले शेतमजूर, आदिवासी मुलांना अजून हातमाग मळ्यामध्ये टाकले आमच्या शेतामध्ये, एकाचे 4, 4चे 40, असं करत 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 एकीकडे हातमाग वाढले. दुसरीकडे छोटं शोरूम होतं, मोठे शोरूमची एक जागा मुंबईच्या माणसाची येवल्यात होती, ती मिळाली. ती मजेशीर किस्से खूप मोठे तसे, ते नंतर सांगतो. आणि 2008मध्ये माझ्या मोठ्या शोरूमची ओपनिंग झाली. माझ्या आईच्याच हाताने मी ओपनिंग केलं, मी काही कोणाला बोलवलं नाही. म्हणजे मला नेहमी वाटतं आईवडिलांनी इतकं ग्रेट तरी ह्या जगात अजून तरी कोणी नाही. त्याच्यानंतर सगळे ग्रेट, पण आईवडील पहिले. आणि माझ्या आईने माझ्या दुकानाची ओपनिंग केली. आणि 8 नंतर सर एवढा रश वाढला, माहीत नाही, पण का वाढला हा समाजाला माहिती आहे. माझं एकच ध्येय का क्वालिटी, रेट आणि सर्व्हिस द्या कस्टमरला, व्यवसायाला कोणाला या म्हणावं लागत नाही. वाह, हे गणित आम्ही जुळवलं आणि व्यवसाय खूप मोठा झाला. सुरुवातीला भाड्याच्या घरात, स्वतःला राहायला घरं नाही, आम्ही 5 भावंड, भरपूर अडचणी आल्या. पण 2012-13 साल असं उजडलं का आमच्याकडं आमच्या सर्व गरजा संपून गेल्या. गरजा सगळ्या संपल्या, म्हणजे स्वतःची घरं झाले, बँकेचं लोन होतं ते संपलं, लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते 5-5% ते रिटर्न गेले आणि भरपूर पैसा शिल्लक राहायला लागला.
आणि रोज लाखो रुपयाचा धंदाही होतोय. 13मध्ये असा प्रश्न पडला का ह्या करोडो रुपयाचं काय करायचं. आता परिवारामध्ये सगळेजणांचे वेगवेगळे विचार होते. काहींनी सांगितलं आपण नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, नगरमध्ये 5 शोरूम ओपन करू. मी परत म्हटलं अरे 5 एका शोरूममध्ये आपण करोडो कमवतो, 5 झाल्यावर अजून करोडो वाढतील. आपला प्रश्न असा आहे की पैशाचं करायचं काय, पैसा वाढवायचा नाही. मग काय करायचं ठरलं तर मी जेव्हा गरीब होतो त्यावेळेस सर मला नेहमी असं वाटायचं की बा मी जिथे काम करतो किंवा समाजामध्ये जी मोठी लोक आहे का ज्यांचं आता व्यवस्थित आहे ते इतरांना मदत नाही करत असं मला वाटायचं. माझं ते अज्ञान असेल, नाही करत लोक. पण मी असं म्हणायचो की मी जर मोठा झालो ना तर मी नक्कीच लोकांना मदत करेल. मी भाड्याच्या घरात राहतो ना तर मी घरं बांधून कोणाकडून भाडं घेणार नाही, कारण गरिबाला भाडं देणं फार कठीण जातं. हे मी अनुभवलेलं. मी 5 घरं बदलले. आणि ज्यावेळेस आता मी खरोखर श्रीमंत झालो तर त्यावेळेस मग मी काही समाजातले अनाथ, अपंग, मूकबधीर मुलांना आपल्याला रोजगार देता येईल का. कारण सर्वसामान्यांना सगळीकडे रोजगार मिळतो, त्याची हिंमत असेल तर तो बाळासाहेब कापसे बनू शकतो. पण अपंगांना अडचणी येतात. आणि पैठणी ही कला त्याच्यामध्ये तशी कोणती रिस्क नाही आहे. अपंगासाठी बनवण्यासाठी एक सुंदर साधन आहे. म्हणून मी प्रयोग केला 12-13मध्ये आणि त्या मुलांनी अतिशय सुंदर पैठण्या तयार केल्या, आपल्यापेक्षाही चांगल्या. आणि मग त्यांच्यासाठी काय करता येईल, त्यांच्या काय समस्या, त्याच्यावर अभ्यास केला आणि हळूहळू एक मोठा प्रोजेक्ट उभा करण्याचं आम्ही ठरवलं. काय होता तो प्रोजेक्ट? कारण प्रेक्षको मला जे त्यांच्याविषयी कळलेलं आहे ते म्हणजे की झी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा कामगार स्नेहीपण हे टाटा उद्योग समूहाने दाखवलं किंवा भारतात फार थोड्या उद्योगपतींनी, उद्योग घराण्यांनी दाखवलं, ते या माणसाने त्याच्या गावात त्याच्या कर्मचाऱ्यांसाठी केलं आहे. कर्मचाऱ्यांना राहायला घरं, त्यांच्या मुलांसाठी शाळा, हॉस्पिटल, केशकर्तनालय, एवढंच नव्हे तर त्यांच्या मनोरंजनासाठी, सकस मनोरंजनासाठी देखील या माणसाने सोय पाहिली. हे अतिशय तुम्हाला सांगतो दुर्मिळ आहे. याची सुरुवात कशी काय झाली? सुरुवातीला 13-14मध्ये एक छोटा प्रोजेक्ट केला सर. एक 10 खोल्या बांधल्या, एक 25 हातमाग टाकले आणि काम चालू झालं. उत्कृष्ट काम चालू झाल्यानंतर असं लक्षात आलं का आता हे मुलं लग्न करतील, आता छोट्या खोलीत कसं राहणार, त्यांचे आईवडील आहेत, त्यांनाही मुलं होणार, एका खोलीत त्याचं किचन कसं राहणार. मग आम्ही तो 60-70 लाखाचा प्रोजेक्ट डिमॉलिश केला. आणि दरवर्षी तर पैसा येतोय, चला बा मला काही पैशाची अडचण नव्हतीच, खरं पैसा येतोय. आता इतरत्र कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करा, नाशिकला जागा घ्या, औरंगाबादला जागा घ्या, ह्या विचाराशी मी कधी सहमत नाही आणि आजही नाही उद्या पण नाही. मग त्या लोकांसाठी मोठी जागा घेण्याचं ठरवलं. माझी वडिलोपार्जित 2-4 एकर जमीन होती. पहिले तर 200 एकर जमीन घेतली आम्ही. का मला हे कळत होतं का आता हे काम खूप मोठं उभं राहील. आणि त्यांच्या ज्या ज्या गरजा होत्यात मग त्यांच्यासाठी 100 फ्लॅटची निर्मिती आधी केली. आणि त्यांना ॲडमिशन देताना आपण अशी पॉलिसी तयार केली का पैठणीचं विणकाम शिकण्यासाठी आम्ही त्यांना पगार देतो, शिकण्यासाठी देतो अगोदर. म्हणजे शिकल्यावर पैसे कमावता हा भाग वेगळा. आम्ही म्हणतो आमच्याकडे शिकायला या, तुम्हाला जेवण फुकट आहे, चहा, नाश्ता, जेवण, दवाखाना किंवा तुम्हाला कटिंग करायची असेल तरी आम्हीच आमच्या खर्चाने करू, पण तुम्ही शिका. आणि तसे ती मुलं यायला लागले. त्यांच्या ज्या ज्या मग त्यांना हातमाग वगैरे, सुरुवातीला प्रत्येक मुलावर साधारणतः 1.5 लाख रुपये खर्च होतो त्याला प्रशिक्षण देताना वगैरे. आणि नंतर तो सुंदर साडी तयार करतो आणि स्वतःच्या पायावर उभा राहतो. आम्ही त्या प्रत्येक मुलाला आजही मी 18 घंटे त्या प्रोजेक्टमध्ये राहतो, त्याला काउन्सिलिंग करतो की तू माझ्यापेक्षा ग्रेट आहे, तुला ऐकू येत नाही पण तू सुंदर विणतो. कारण खरोखर ऐकू येणाऱ्यापेक्षा न ऐकू येणारा माणूस जास्त काम करतो, जास्त पैसे कमवतो. आणि त्यांची ही सोय झाल्यामुळे अनेक पालकांना, ज्या मूकबधीर मुली आहे त्यांनीसुद्धा मुलाची एवढी चांगला मुलगा काम करतो, तिथं राहण्याची व्यवस्था आहे, त्यांचे लग्न व्हायला लागले इझिली. 37-38 मुलांचे मागच्या 2 वर्षात लग्न झाले. आजकाल चांगल्या मुलाला मुलगी मिळत नाही, पण आमच्या मूकबधीर अपंग मुलाला लगेच मुलगी मिळते. आणि ती मुलगी तिथे काम करते, दोघंही कमवतात. आणि आज अशी परिस्थिती आहे का दोघांना मिळून साधारणतः 70,000, 80,000, लाख रुपयापर्यंत त्यांना इन्कम चालू झाला आहे. वा,
इतकं करून तुमचं समाधान नाही झालं, तुम्ही 200 एकर शेती आणि त्याबरोबर गोशाळा चालू केलीत आणि सेंद्रिय पद्धतीचे उत्पादनं चालू केलीत. हा त्याचा विषय असा आहे सर, माझं जरी शिक्षण कमी असेल पण मला हे कोण म्हणतं. ओके. मला असं वाटतं की लोक एवढे शिकतात, डिग्र्या घेतात, खूप डॉक्टर लोक होतात, पण मी डॉक्टर पण सर काहीतरी खाताना बघितले हो. म्हणलं हे डॉक्टर होऊन काय उपयोग यांचा. मी असं बघतो एवढे शिकलेले लोक चांगलं दूध खात नाही, चांगला भाजीपाला खात नाही, हे कसे शिकले व असं मला प्रश्न पडतो. पण मग आम्ही आमच्या परिवाराकडे पैसा आला तर तेव्हा आम्ही असं ठरवलं का सगळ्यात पहिले परिवाराला चांगलं खायला मिळायला पाहिजे, ही श्रीमंती. घरामध्ये 14 पोरे आमचे सगळ्यांनी मिळून. मग आम्ही गायी घेतल्या. आता गायी जरी घेतल्या तर गाय काय खाते त्याच्यावर दुधाची क्वालिटी आहे. तुम्ही कधी ऐकलं नसेल, गायीलासुद्धा अनेक प्रकारचे डिसीज होतात. आम्ही त्याचं चेकअप करतो. म्हणजे एकाच वळूपासून 10 गायी भरवणं याच्यापासून त्यांना रोग होतात आणि ते दूध पिण्यायोग्य नाही आहे. हे आम्ही चेकअप केलं, त्याचं टेस्टिंग केलं आणि सर्वात पहिले स्वतःसाठी सुंदर दूध, ताक, दही, तूप बनवलं आधी स्वतःसाठी. आता त्या गायी दरवर्षी वाढत आहे, त्या 350 झाल्या. मग आता तुमच्यासारखे जे प्रेमळ लोक आहे आम्ही त्यांना ते दूध घ्या, तूप घ्या सांगतो आणि लोक घेत आहे. आत्ताचं तूप आमचं मुंबईमध्ये ठाकरे परिवार असेल, आमचे भुजबळ साहेब असतील किंवा अंबानी ग्रुप असेल, हे आमचं तूप खायला लागले. आणि एक समाजसेवा वाटली ती की लोकांना चांगली वस्तू आपण पुरवणं, याच्यासारखी समाजसेवा काय असू शकते. पैसे तर वाईट विकूनही मिळतात आणि चांगले विकूनही मिळतात. आम्हाला लोक चांगला भाव देतात. प्रेक्षको, या माणसांनी पैसे मिळवण्याआधी मनाच्या श्रीमंतीची लक्ष्मी अनुभवली म्हणून त्या पैशाला कष्टाचा सुगंध आला. इतकं प्रचंड बाळासाहेब तुम्ही काम करता, तुमची दिनचर्या कशी असते आणि तुम्हाला रात्री शांत झोप लागते एवढ्या सगळ्या व्यापात? बापरे, मी जेव्हा रिकामा बसतो लगेच झोप येते सर मला. म्हणजे बऱ्याच वेळेस प्रवासात जर निघालो तर माझ्या घरापासून गाडीत बसल्या बसल्या एकाच मिनटात झोपतो मी. म्हणजे मी रोज रात्री 12च्या पहिले कधी झोपलो नाही, माझ्या 35 वर्षात आठवत नाही. आणि 5 वाजता मी बरोबर 4:45ला ऑटोमॅटिक जाग येते मला. दुसरं माझं एक वैशिष्ट्य असं आहे की मला जर कुठं गावाला जायचं असेल, फ्लाईट पकडायची असेल, 2ला उठायचं असेल, फ्लाईट 2लाच जाग येते. तो कोणता चमत्कार आहे, भगवंताचा काय तो कला आहे ते मला माहीत नाही. पण मी साधारणतः 12 ते 5 झोपतो आणि जेव्हाही मला काम नसतं त्या सेकंदाला झोप येते सर मला. कधी आपण आत्तापर्यंत आयुष्यात एवढं कमावलं, जिथे 2 वेळचं जेवण मिळायची भ्रांत होती, तिथून तुम्ही आज हजारो संसार फुलवताय, लाखो ग्राहक आहेत, करोडोची उलाढाल आहे. कधी गर्व नाही वाटत आपण काय मिळवलं याचा? गर्व वाटण्यासारखं काही नाही. माझ्यापेक्षा खूप चांगली लोक मी समाजात बघतो. खरोखर चांगले चांगले उदाहरणं आहे डोळ्यासमोर की त्यांच्याकडे खूप असले, किंबहुना मी ज्यांच्याकडे नोकरी करत होतो ते खूप म्हणजे हजारो कोटीचे मालक असताना ते आजही जमिनीवर आहे आणि खूप चांगलं काम करत आहे. तो एक आदर्श आहे. आणि समाजात मी आमच्याकडे येणारा ग्राहक हा उच्चभ्रू आहे, उद्योगपती आहे, तेही खूप चांगलं वागताना दिसतात. ते बघून आम्हाला वाटतं आपण काहीच नाही आहे. पण मग हे कमावलं ते कोणी कमावलं? ते तर बाळासाहेबांनीच कमावलं. नाही, जरी कमावलं तर सर परिवार पूर्ण आहे, माझा मेवण्याचा मोठा वाटा आहे, माझे कामगार मेन आहे त्याच्यामध्ये. आज जवळजवळ 2-2.5 हजार लोक काम करतात, त्याच्यामुळं खरं मी मोठा आहे. उद्यापासून ते जर आले नाही तर मी पुन्हा 0 होईल. त्याच्यामुळं मला गर्व व्हायचं काही कारण नाही. माझे विणकर, माझा परिवार हे त्याच्यात मेन आहे. वा, तुम्ही वारंवार मगासपासून एका गोष्टीचा उल्लेख करताय, तो म्हणजे तुमचे 5 भाऊ, त्यांची 14 मुलं, तुमचे आई वडील, तुमच्या शोरूमचं उद्घाटन तुमच्या आईनी करणं. एकूणच तुमचा संपूर्ण कल हा एकत्र कुटुंब पद्धतीकडे आहे. म्हणून तुम्हाला मी हा प्रश्न विचारतोय, आजही तुम्ही एकत्र कुटुंब पद्धतीतच राहता? हो सर, नक्कीच. म्हणजे मी तर प्रेक्षकांना असं सांगेल का ज्याला खरंच मोठं व्हायचं आहे, ज्याला प्रतिष्ठा कमवायची आहे, त्यांनी सगळ्यात पहिले परिवार एकत्र ठेवा. आणि परिवाराच्या सहकार्यानेच आपण मोठं होऊ शकतो. एकट्या माणसाचं आजच्या ह्या कलियुगात तर शक्यच नाही आहे. घरची माणसं सपोर्ट करतात आणि आपण पुढे जातो. अनेकदा माझ्या व्यवसायात मी पाहतो परिवार एकत्र राहत नाही म्हणून तर सगळ्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत आपल्याकडे.
पण हे सगळ्या नवीन पिढीतल्या मुली आपल्या घरात येतात, त्या एका वेगळ्या संस्कृतीतनं आलेल्या असतात. त्या अशी तक्रार नाही करत तुमच्याकडे की आम्हाला आमची प्रायव्हसी मिळत नाही, आम्हाला आमचं स्वातंत्र्य मिळत नाही, आम्हाला आमची स्पेस, एक नवीन शब्द आपल्याकडे आला आहे, तो मिळत नाही. अशा वेळी घरातले वितंडवाद, भाऊबंदकी, आर्थिक व्यवस्थापन, त्याची वाटप, हे सगळं कसं करता? त्याच्यासाठी सर नियोजन असं केलं आहे आम्ही जरी 5 भावंड आहे, व्यवहार एकत्र आहे, काम एकत्र आहे, परंतु प्रत्येकाचं किचन वेगळं आहे. प्रत्येकाचा फ्लॅट, त्याचं लग्न होण्याच्या अगोदर त्याचा फ्लॅट बांधतो आम्ही. आता माझ्या पुतण्याचं लग्न करायचं तर आम्ही त्याचं फ्लॅट बांधला आधी, का त्याला दिवसभर आम्ही सगळे एकजुटीने काम करतो. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला सारखा पगार मिळतो आमच्या घरात. 1 तारखेला सगळ्यांच्या घरामध्ये सारखं पाकिट जातं. एवढा मोठा व्यवसाय सांभाळताना गैरसमज सगळ्या कुटुंबात होतात, आमच्या होऊ शकतात. म्हणून एक पॉलिसी अशी बनवली का पैसा आपल्या हातात नाही, पैसा पूर्ण मॅनेजमेंटच्या हातात आहे. कोणताही पैसा कोणत्याही भावाच्या हातात नाही किंवा माझ्या हातात नाही. मलाही घ्यायचे असेल तर माझ्या नावावर उचल मागावी लागते, कारण मला औरंगाबादला जायचं, 2000 रुपये द्या आज. तर पैशामुळे वाद होता, म्हणून मॅनेजमेंट तशी केलेली आहे आणि प्रत्येकजण तसा घर त्याचं वेगळं ठेवलेलं आहे. म्हणून वाद होण्याची विषय येत नाही. आणि प्रत्येक स्त्रीला एक एक काम वाटून दिलेलं आहे. जसं मूकबधीर मुलांचं काम माझी बहीण बघते, गौशाळेचं काम माझी बायको बघते, एक मॉल आहे त्या विणकरांसाठी, त्याचं काम माझी लहान्या भावाची बायको बघते. दुसरी एक भाऊज आहे, ती गावातलं गाडा, राजकारणाचा गाडा सरपंच आहे, ते चालवते. असे प्रत्येकाचे कामं वाटलेले आहे. त्याच्यामुळं कुठं 2-2 महिने आमची लवकर भेटही होत नाही वाद करण्यासाठी. त्याच्यामुळे ते घर व्यवस्थित चाललं आहे. पण ही जीवनमूल्य तुमच्या वयाच्या, तुमच्या भाऊबंद यांच्यामध्ये आली, मी समजू शकतो. परंतु नवीन पिढीला ही मूल्य तुम्ही कशी देता? कारण अनेक औद्योगिक घराण्यात मी असं बघतोय की वडिलांची जी मूल्य होती त्याच्यावर मुलांनी माती फिरवली. राजकारणात तर मला हे अलीकडे भरपूर दिसायला लागलेलं आहे. त्या पिढीला तुम्ही हे कसं शिकवता? नाही, जुने विचार सर खूप चांगलेच होते. आईवडिलांचे विचार असेल किंवा ते तर आपण सांभाळलेच पाहिजेत. त्याच्याबद्दल मला खरं जास्त ज्ञान नाही राजकारणाबद्दल वगैरे. पण माझा परिवारामुळे मी मोठा आहे. माझी जी आज इथं मी ह्या खुर्चीवर बसलो तर माझ्या परिवारामुळे बसलो आहे. त्याच्यामुळे मी त्यांना जास्त सन्मान देतो. इतके पैसे मिळाले, इतका मान मरातब मिळाला, प्रसिद्धी मिळाली, सेलिब्रिटी ग्राहक आले, आपण ज्या व्यवसायात जाऊ, मग ती गोशाळा असेल, शेती असेल, सगळ्यात आपल्याला यश मिळालं. साधारणतः असं स्टेटस ग्रामीण भागात आल्यानंतर माणसाला राजकारणात जाण्याचं स्वप्न पडतं. तुम्हाला नाही पडलं? नाही सर, राजकारणाबद्दल माझं मत असं आहे की मला जी आज प्रतिष्ठा ह्या कामामुळे मिळते, तेवढी प्रतिष्ठा मला असं वाटतं कोणत्याही राजकीय माणसाला मिळत नाही. क्या बात है, क्या बात. दुसरी गोष्ट सर, मला कोणी असं म्हणेल की यांनी व्यवसायातून पैसा कमावला, पण मी नेहमी चर्चेत असं म्हणतो का राजकीय लोक कशातून पैसे कमावतात हे त्यांनाही माहीत आहे आणि समाजाला माहीत आहे. आणि अशा कामात आपण गुंतावं का? आता चांगले लोक काम करणारे आहेत, त्यांना करू द्यावं, आपण आपला व्यवसाय करावा. दुसरी बाजू, हे सगळे लोक आमचे ग्राहक आहे. मी राजकारणात गेलो तर ते सगळे नुकसान पण होऊ शकतं. म्हणजे हजारो साड्या राजकीय लोक घेतात, निवडणूक आल्यानंतर वाटतात. हा विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं आम्ही कधीही राजकारणात जाणार नाही, कारण व्यावसायिकाला तशी काही गरजही पडत नाही. प्रेक्षको, गेले 40 मिनिटं हा माणूस जो आपल्याला दिसला तो देव टाक्याच्या पाण्या इतका स्वच्छ, पारदर्शक आणि पवित्र असा दिसला. साधी राहणी, साधी माणसं, साधा विचार आणि साधा व्यवहार, इतकं साधं तत्त्वज्ञान घेऊन किती असाधारण आयुष्यात जीवनमूल्य घेऊन जगता येतं, त्याचा आदर्श म्हणजे बाळासाहेब कापसे. CSR वगैरे कायद्याने आपल्याकडे आणलं असेल, परंतु त्याआधी कामगार स्नेही व्हायला पाहिजे हे कोणत्याही शाळेत न शिकलेला हा माणूस प्रत्यक्षात आणतो. आणि आजपर्यंत पसायदान मागणारे मी पाहिले, आपल्या कामगारांसाठी पसायदान देणारा हा असा दुर्मिळ आहे. म्हणूनच मला तुम्ही जेव्हा बोलत होतात तेव्हा माझ्या कानामध्ये तुमच्या आवाजाबरोबरच नामदेव महाराजांचा एक अभंग सतत कानात पडत होता, आणि तो म्हणजे, तुम्ही हे सगळं काय करताय? अगदी आपल्या
कारखान्यामध्ये मूकबधिरांना सुद्धा सन्मानाचं जीवन मिळालं पाहिजे ह्याच्याकरता झटताय. नामदेव महाराजांनी हेच तर सांगितलं आपल्या अभंगातून, अवघाची संसार सुखाचा करीनं. हे प्रत्यक्ष नामदेव महाराजांचं काव्य तुम्ही प्रत्यक्षात आणताय. प्रेक्षको, हा माणूस म्हणजे एक आनंदाची स्थिती आहे. या मुलाखतीचा शेवट करताना मला सतत अभंगांचीच आठवण होते, कारण हा माणूसच एक अभंग आहे. याचं कारण, या माणसाशी बोलताना कुठेही आयुष्यातल्या वाईट घटनांबद्दल, पडत्या काळाबद्दल बोलताना कुठेही स्वर दुःखाचा नव्हता. आणि अंबानींकडे आमचं दूध जातं, जेवण जातं, माधुरी दीक्षित माझ्या साड्या घेते हे सांगताना कुठेही गर्व नव्हता. ज्याला खरा आनंद आयुष्यात मिळतो ना, त्याचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि ते म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. काय सांगू झाले काहीची या बाही, काय सांगू झाले काहीची या बाही, पुढे चाली नाही आवडीने. असा हा माणूस आहे. काय झालं, कसं झालं, इतक्या वर्षात इथपर्यंत कसं पोहोचलं हे काही कळत नाही, कारण हे इतकं नैसर्गिकरित्या वाढत गेलं. या माणसाने जेव्हा सांगितलं की आणखीन पैसे कशाकरता मिळवायचे, तेव्हा हा अभंग मला सुचला की या माणसाची पैसे मिळवायची धावच संपली आणि अधिक कमवायची हाव देखील संपली. आता जे आहे ते फक्त आणि फक्त समोरच्या जनता जनार्दनासाठी. तुकाराम महाराज पुढे असं म्हणतात की गर्भाचे आवडी मातेचा सोहळा, गर्भाचे आवडी मातेचा सोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथी बिंबे. गर्भातील बाळाची जी आवड असते तीच मातेच्या डोहाळ्यात आपल्याला प्रतिबिंबित झालेली दिसते. जे त्यांच्या हृदयात आहे तेच त्यांच्या ओठावर आलं, आणि जे ओठावर आहे तेच त्यांच्या आचरणात देखील आलं. आचरण आणि त्यांची विचार याच्यात तसुमात्र अंतर नसलेली माणसं जगात चांगल्या पैठणी इतकीच प्रेक्षको दुर्मिळ होत चालली आहे. तुकाराम महाराजांच्या त्या अभंगातली शेवटची ओळ आहे, तुका म्हणे तैसे ओतलासी ठसा, तुका म्हणे तैसे ओतलासी ठसा, अनुभव सरिसा मुखी झाला. आज त्यांच्या या सगळ्या वक्तव्यातून आपल्याला व्यवस्थापन तंत्रज्ञान कळलं, ग्राहक मानसशास्त्र कळलं, आर्थिक व्यवस्थापन कळलं, कुटुंब व्यवस्थापन कळलं, आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत दुर्मिळ असं समाज व्यवस्थापन कळलं. जे या माणसाच्या अंतःकरणात आलं तेच त्याच्या आचरणात आलं. खऱ्या अर्थाने हा समाजसेवेचा नव्हे तर उद्योग सेवेचा वारकरी आहे असं म्हटलं पाहिजे. असंच त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटतं. जेव्हा कापडाच्या व्यवसायातल्या एका व्यक्तीचा कुटुंबातला कलह मुंबईत आमच्या समोर रंगत असताना, इथं अशा प्रकारे समाजाला कुटुंब मानून जो एकत्र ठेवतो ना, तोच खरा कंप्लीट मॅन. हेच त्याचं खरं वैशिष्ट्य. त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं स्मृतिचिन्ह म्हणून त्यांना दिलं जाणारच आहे. पण हा खरोखरच अंतर्बाह्य अभंग जगलेला वारकरी आहे, म्हणून एक छोटीशी भेट त्यांच्यासाठी. पांडुरंग 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 पांडुरंग